आज आपण जर इथं आलो नसतो तर मुलींनी काय केलं असतं दिवसभर मोबाईलवर रील्स बघत बसल्या असत्या, नाहीतर स्वतः रील्स काढत बसल्या असत्या, दुसरा काय उद्योगच केला नसता तुम्ही. बरोबर आहे ना? काय पटतंय का नाही? हाच उद्योग केला असता तुम्ही, तर रील्स बघितले असते नाहीतर रील्स काढले असते. पण आज आपण इथं दिवसभर आलो, एक दिवस काढू, तर आपल्याला किती इथं शिकायला मिळालं. डॉक्टरांनी आपल्या आरोग्याबद्दल माहिती सांगितली की आरोग्याची माहिती कशी, आणि आपल्या आदिवासी समाजात किती आहे की मुलीला पाळी आली की तिला देवाजवळ घ्यायची नाही, तिला बाहेर ठेवायची. ते अपमानास्पद वाटतं त्या मुलीला. पण आता आपण इथं शिकलोय की ते जे देवाने आपल्याला दिलंय ते कसलं विचार, तर आता ते मुलींवर बंधन तुम्ही घालू नका किंवा असं झालं की तू बाहेर येऊ नको. ते मुलीला कसं तरी वाटतं त्या गोष्टीचं. आता मी पण आई आहे ना, मला तर 3 मुले आहेत, पण मी असल्या बाबतीत कधीच त्यांच्यावर बंधन ठेवत नाही. बिनधास्त फिरा, आहे आपल्या घरात, एवढं देवाजवळ जाऊ नका, पण फिरा, कोणाला समजून देऊ नका किंवा असं. मॅडमने पण सांगितलं पॅड वापरा नाहीतर सुती कपडा वापरा. सुती कपडा वापरला तर अति उत्तम आहे. त्यांनी सांगितलं आपल्याला तो कपडा तुम्ही उन्हात टाका, तोच कपडा जर आपण गरम पाण्याने धुतला स्वच्छ आणि जरी पाणी टाकला तरी त्याचा वापर आपल्याला चांगला करता येतो. पण गरम पाण्याने धुवा तर चांगला. पॅड वापरला पॅड वापरा तुम्ही. आता इथं आपल्याला आपले आदिवासी क्रांतिकारक, का आपल्याला एक क्रांतिकारक फक्त माहिती होता, नाग्या तटकरी किंवा बिरसा मुंडा. दुसरे कार्यकर्ते तर आपल्याला माहिती नव्हते. पण जेव्हा आपण इथं वनवासी कल्याण आश्रमात येतो तेव्हा आपल्या समाजाचे कितीतरी क्रांतिकारक झालेले आपल्याला तेव्हा समजतात. तेव्हा आपल्याला अरे बापरे, आपल्या समाजाचे आणि एवढे क्रांतिकारक, तेव्हा त्यांच्या आपल्याला नावं माहिती होतात. झलकारी बाई बोला, राणी दुर्गावती बोला. जेव्हा आपल्याला इथं वनवासी कल्याण आश्रमात येतो तेव्हा खरी माहिती मिळते. इतिहासात तर कधी उल्लेख त्यांचा झालेला पण आपल्याला भेटत नाही. आज आणि इथं जेव्हा तुम्हाला मॅडमनी बोलत होत्या बोलाया, प्रत्येकीला बोलण्याची इच्छा होती, पण ती इथं यायला भीत होते. का घाबरत होती? आदिवासी आपण, तुम्ही सुशिक्षित आहात, सुशिक्षित माणसाला बोलायला कधीच भीती